हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ई-डे ग्रेड 3 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 4 द स्वीट पोरेजचा आज आपण प्रॅक्टिस झोन 1 पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1. अरेंज द इव्हेंट इन द ऑर्डर इन विच दे अपियर इन द स्टोरी. स्टोरीमध्ये जे जे काही इव्हेंट्स झालेले ते लाईन वाईज फक्त हे करा, वाचा. चला तर मग डायरेक्टली मी आन्सरच आता ह्याचे वाचते. पहिला आहे सी. Anna and her mother were very poor. They survived by eating fruits from the forest. आणि सेकंड आहे मग येईल ए वाला. One day while Anna was in the forest collecting fruits, she met an old woman. आणि थर्ड येईल बी वाला. The old woman gave Anna a magic pot. आणि D1 हा फोर्थ येईल. नाव Anna and her mother were never hungry. They ate sweet porridge as often as they wanted. आणि फिफ्थ वन येईल एफ वाला. One day porridge overflow from the pot and flooded all the streets. आणि सिक्स अँड लास्ट कुठला येईल तर E1 येईल. So they had to eat all the porridge to make their way back home. चला तर मग आता क्वेश्चन नंबर 2 कडे वळूया. मॅच द वर्ड्स गिवन इन कॉलम ए विथ देअर मीनिंग गिवन इन कॉलम बी. खाली कॉलम ए मध्ये वर्ड दिलेले आहेत आणि त्याचे मीनिंग कॉलम बी मध्ये दिलेले आहेत, ते मॅच करा. चला तर पहिला आहे रिवॉर्ड. रिवॉर्डला काय येणार तर टू ऑनर समवन्स गुड ॲक्ट्स. हा म्हणजे रोमन नंबर 3 मधला ए, त्याला ए मॅच होईल. बी इमिजिएटली. इमिजिएटली म्हणजे काय तर विदाउट एनी डिले. एक क्षणसुद्धा वाया न घालवायचं, त्याचं मिनिंग होईल. त्यामुळे फिफ्थ रोमन नंबरला तिथं मॅच होईल. नेक्स्ट सी अमेझिंग. अमेझिंग कशाला होईल तर रोमन नंबर 4ला ग्रेटली सरप्रायझिंग. डी सॅटिस्फाईड. सॅटिस्फाईड कुठं होईल तर रोमन नंबर 1ला मॅच होईल. प्लेज बिकम ऑफ गेटिंग डिझायर्ड थिंग्स. आणि ई ग्रॅज्युअली. ग्रॅज्युअली कशाला होईल तर सेकंड रोमन नंबरला स्लोलीला. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला मॅच द फॉलोइंग्स व्यवस्थित समजले असतील आणि त्याचे मिनिंगसुद्धा. तर क्वेश्चन नंबर 3 कडे वळूया. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर ए. व्हॉट डीड ॲना अँड हर मदर ईट बिफोर दे वेर गिवन द मॅजिक पॉट. तर आन्सर आहे Anna and her mother ate fruits from the forest before they were given the magic pot. म्हणजे क्वेश्चन असा होता की मॅजिक पॉट मिळायच्या अगोदर ॲना आणि तिची आई काय खात होते. तर यांना ते काय खात होते तर फ्रूट्स खात होते फॉरेस्टमधून घेऊन असे. चला तर मग क्वेश्चन नंबर 2 कडे बी कडे वळूया. व्हॉट हॅपन वेन ॲना मेट द ओल्ड वुमन. ओल्ड वुमनला भेटल्यानंतर ॲना काय झालं तर आन्सर आहे द ओल्ड वुमन गेव अ लिटिल पॉट टू ॲना विच कुड कुक स्वीट पोरेज. आणि ज्यावेळेस ॲनाला ती ओल्ड वुमन भेटली त्यावेळेस तिने काय केलं, ओल्ड वुमनने तिला एक लिटिल पॉट दिला जो की काय करत होता स्वीट पोरेज तयार करून देत होता. क्वेश्चन नंबर सी. हाऊ डीड ॲना रिॲक्ट आफ्टर मीटिंग द ओल्ड वुमन. ॲनाने कसं रिॲक्ट केलं ओल्ड वुमनला भेटल्यानंतर तर शी वॉज एक्सायटेड अँड थँक टू द ओल्ड वुमन विथ अ हग अँड अ बिग स्माईल. तिने काय कसं तिला हे केलं तर तिला थँक्यू म्हणली आणि एक मिठी मारली आणि एक मोठी स्माईल दिली. क्वेश्चन नंबर डी. वाय डीड ॲना शेअर द पोरेज विथ एव्हरीवन हू वॉज हंग्री. ॲना तिला जे मॅजिक पॉटमधून जे पोरेज तयार होत होता ती त्याच बाकी जे कोणी भुक्यालेलं असायचं त्यांच्याबरोबर ती शेअर का करत होती. तर आन्सर आहे ॲना शेअर्ड द पोरेज विथ एव्हरीवन हू हंग्री बिकॉज शी वॉज जनरस अँड काइंड. ती कशी होती तर जनरस अँड काइंड होती. क्वेश्चन नंबर ई. वाय वॉज ॲनाज मदर नॉट एबल टू स्टॉप द पॉट फ्रॉम कुकिंग. ॲनाच्या आई त्या मॅजिक पॉटचं कुकिंग का थांबवू शकत नव्हती. तर आन्सर आहे ॲनाज मदर वॉज नॉट एबल टू स्टॉप द पॉट फ्रॉम कुकिंग because she didn't know the magic word to make it stop.
का तर तिच्या आईला ते मॅजिक वर्डच माहीत नव्हते की त्याला स्टॉप कसे करायचे. चला तर मग क्वेश्चन नंबर 4कडे वळूया. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट वर्ड्स गिवन इन द बॉक्स. बॉक्समध्ये दिलेले जे वर्ड आहेत त्याचा उपयोग करून खाली येणं ज्या रिकाम्या जागा आहेत त्या भरायच्या. चला तर मग वाचूया. द पोरेज वॉज A1 काय येईल तर ओव्हरफ्लोईंग फ्रॉम द पॉट. तर पोरेज काय झालं तर ओव्हरफ्लोईंग व्हायला लागलं. बट इट वेंट ऑन कुकिंग. द किचन and the whole house was full. The porridge soon overflowed into the next house and then the next, and gradually the whole street was covered in porridge. No one knew how to stop it. At last, when only a single house was left, Anna returned. नेक्स्टकडे वळूया, नेक्स्ट पेजकडे. She looked in surprise at the street full of porridge. Then hurriedly she said, "Stop, little pot," and it stopped. Everyone wanted to go back to their homes. ओके स्टुडंट्स, हा पॅरा व्यवस्थित समजला असेल. क्वेश्चन नंबर 5कडे वळूया. टिक द वर्ड्स दॅट डिस्क्राईब ॲनाज कॅरेक्टर अँड ॲपिरन्स. म्हणजे काय तर इथे ना ॲनाचे जे कॅरेक्टर आहे आणि ॲपिरन्स आहे ते सांगा. तरी पहिल्या कॉलम कॅरेक्टर्समध्ये काय येणार तर ती कशी होती, इंटेलिजंट होती, काइंड होती, परत केअरिंग होती आणि गुड आणि जनरस होती. आणि नेक्स्ट ॲपिरन्स ती लिटिल होती, प्रिटी होती आणि टायडी होती. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला प्रॅक्टिस झोन हा व्यवस्थित समजला असेल. तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.